बीडमध्ये महायुतीला मोठा झटका बसल्याचं दिसतंय, कारण विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवारांसोबत जाणार आहेत आणि उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्या प्रवेश करणार आहेत। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, बीडमध्ये महायुतीला मोठा धक्का मिळालेला आहे। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवारांसोबत जाणार आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली आणि उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्या पक्ष प्रवेश करणार आहेत। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, विनायक मेटेंच्या पत्नींनी आता हा पक्ष प्रवेश त्या करणार आहेत, काय अपडेट आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचं रणशिंग फुंकलं जातंय। त्यातच महायुतीकडनं असणारे शिवसंग्राम हा पक्ष आता महाविकास आघाडीबरोबर दाखल होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। तशीच काहीशी भेट या ज्योती मेटेंनी शरद पवारांची पुण्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर ती महत्त्वाची आणि त्यामध्ये ज्योती मेटे ह्या पुणे लोकसभेसाठी बीड लोकसभेसाठी इच्छुक असणार आहेत आणि त्यातच त्यांनी ही जी बैठक घेतलेली आहे किंवा ही जी भेट घेतलेली आहे त्यातच ते सर्व आल्याचं पाहायला मिळते। त्यांनी या भेटीमध्ये बोलले की त्या उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या प्रवेश करतात, त्या बीड लोकसभेची निवडणूक लढवू इच्छितात आणि त्याच धर्तीवरती त्यांना शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी दिली जाणार आहे। उद्या ते पक्षात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी खरं तर माहिती दिलेली आहे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्योती मेटे यांचा उद्याचा होणारा जो प्रवेश आहे तो महत्त्वाचा मानला जातोय आणि त्यातच त्या कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना घेऊन उद्यामध्ये कसा हा जो प्रवेश होतोय ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यामुळे बीडमध्ये महायुतीला मोठा झटका मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे।